मित्रांनो नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती, शेती एक शेती या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, शेती करताना अनेक संकट येतात, पण त्या संकटांवर मात करून प्रगत शेती करण्यासाठी पोकरा म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी एक वरदान त्या ठिकाणी ठरते, आधारस्तंभ ठरते. आता पोकरा 2.0 च्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे 2 जुलै 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही आनंदाची बातमी काय आहे आणि याचा तुम्हाला नेमका फायदा कसा होणार हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही बऱ्याच काळापासून पोखरा 2.0 च्या अनुदानाची वाट पाहत होतात का? तर बरोबर आहे. तर मित्रांनो, यासाठी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की राज्य शासनाने या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल 221,28,14,800 रुपयांचा निधी वितरित करण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आलेली. आता यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर या निधीपैकी जवळपास 185,64,00,00,000 रुपयांचा निधी हा थेट आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात अनुदानाचे वाटप करण्यासाठी वापरला जाणार आहे. ज्या लाभार्थ्यांना पूर्वसहमती मिळालेली आहे त्यांना आता अनुदानाचे वितरण करण्यास सुरुवात होईल. राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी हा राबवला जातो, ज्यामध्ये विशेषतः छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश होतो. या 21 जिल्ह्यातील तब्बल 7,201 गावं या योजनेच्या कार्यक्षेत्रात येतात. जर तुम्ही या गावांपैकी एका गावातील शेतकरी असाल आणि तुम्ही सुद्धा योजनेसाठी पूर्वपात्र ठरलेले असाल, तर ही रक्कम हा GR तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हा सर्व निधी एका अधिकृत सरकारी GRच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे. हा महत्त्वाचा GR तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती महाराष्ट्र.gov.in यावरती पाहू शकता. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर आपण देऊच, परंतु हा जो काही नंबर तुम्हाला या स्क्रीनवरती दिसत आहे, हा नंबर जरी तुम्ही त्या ठिकाणच्या सर्च बॉक्समध्ये टाकला तर हा GR डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी फ्लॅश होईल किंवा डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. मित्रांनो, अनेक शेतकरी विचारतात की बाबा अर्ज कसा करायचा किंवा कोणत्या बाबीसाठी करायचा. मित्रांनो, यावर जर तुम्हाला खरंच माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी प्रश्न विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं आमची शेती एक शेतीची टीम नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरून प्रगत होण्यासाठी अशा सरकारी योजनांचा लाभ घेणं सध्या काळाची गरज बनलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला आम्हाला विसरू नका. जर माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या निधीचा माहिती मिळेल, या निधीचा आनंद त्या ठिकाणी घेता येईल. शेतीविषयक अशाच नवीन अपडेटसाठी शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन माहितीसहित, नवीन अपडेटसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.